पुढच्या बातमीकडे वळूया। एकीकडे पंढरपुरात उद्याच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना माऊलीच्या पालखीनं सरगम टॉकीज समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। नव्यानं नियुक्त करण्यात आलेली मंदिर समिती बरखास्त करा अशी मागणी पालखीत सामील झालेल्या वारकऱ्यांनी केली आहे। मंदिर समितीमध्ये राजकारण्यांचा भरणा करण्यात आल्याचा आरोप माऊली पालखीतल्या वारकऱ्यांनी केलाय। एकीकडे हे आंदोलन सुरू असताना पंढरपुरातली वीज सुद्धा गायब झालेली होती, मात्र अगदी काही वेळापूर्वीच ही वीज परत आल्याचं समजतंय। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज इथं थांबवण्यात आलेला आहे। कारण मंदिर समितीचं सांगितलं जातं काय नेमकं कारण आहे आणि कशासाठी थांबवलेलं आहे? पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे आणि आद्यपीठ गेली 3 वर्ष रिकामं होतं की जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्या आद्यपीठावर पूर्ण अंशानं समिती येणं गरजेचं असताना समिती निर्माण झालेली नाही। परंतु आता सध्या जी समिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त तोंडाला पानं पुसण्यासाठी 2 महाराज घेतलेत, नाहीतर बाकी सगळं राजकीय पुनर्वसन केलेलं आहे। आम्ही यापूर्वी गेली अनेक वर्ष की आम्ही त्यांना कळवलेलं आहे की राजकीय पुनर्वसन या ठिकाणी करू नका, जास्तीत जास्त संख्येने वारकरी सांप्रदायिक लोक घ्यावेत याच्या मंदिर समितीमध्ये आणि त्याच्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी हा सोहळा या ठिकाणी थांबलेला आहे। आता किती लोक थांबलेत, काय करणार आहेत तुम्ही नेमके? साधारण माऊलींच्या पालखी सोहळ्यात 450 दिंड्या आहेत आणि 4 ते 5 लाख समुदाय हा शांतपणे थांबलेला आहे। आता काय नेमका निर्णय मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, काय अपेक्षा आहे? मुख्यमंत्र्यांनी या समितीला स्थगिती द्यावी, त्याशिवाय ही थांबवलं जाणार नाही, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या भविष्यामध्ये आंदोलनं होतील। पालखी थांबणार का इथं? पालखी सोहळा थांबलेली, तुर्तास थांबलेली आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री याला स्थगिती देत नाही तोपर्यंत पालखी सोहळा हा असाच थांबवून ठेवणार आहे आणि जोपर्यंत पालखी नवीन मंदिर समिती येणार नाही तोपर्यंत हा आंदोलन महाराष्ट्रभर असंच चालेल, असं पालखी सोहळ्याचे एक मानकरी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितलेलं आहे। पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।